केला, तुमच्या 2 गाड्या बाहेर ऑलरेडी गेल्या, तुमची गाडी पण निघाली. तुम्ही ठरवलं की पाहणी न करता निघाले. तुम्ही निघाला होता, गाड्या चालल्या होत्या, गाडी वळून तुम्ही निघाला होता मॅडम. हे कोणी ठरवलं? हे तुम्ही ठरवलं. तुमच्या 2 गाड्या गेल्या आणि तुम्ही सुद्धा सांगितलं, तुम्ही हे सांगितलं की एवढे कॅमेरे आहे, एवढे कॅमेरे आहे, सगळं रेकॉर्ड आहे. पाणी न करता आमच्या गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, सगळ्यांचा जीव धोक्यामध्ये आहे, तर तुम्ही याची पाहणी करा. चला चला पाहणी करूयात. ऐका, आम्ही जबाबदार व्यक्ती आहे. इकडे लोक चला ना, पाहणी करा, पाहणी करा आमची. चला सहकार्य, आपण एकदा विहिरीवर जाऊयात. चला ना, तिकडे पाहणी करूयात आपण. हो चला, 1 मिनिट, चला चला, 1 मिनिट, ऐका ना मॅडम. चला 1 मिनिट, चला मीडियम, चला चला चला, तुम्ही तिथं फक्त पाणी करूयात मॅडम. ऐका ना, पाणी करू आपण. चला मागे, मीडिया चला मागे. नांदेड गावामध्ये या ठिकाणी हे अधिकारी जीबीएस आजार केंद्राचं उच्चस्तरीय पथक पुण्यात दाखल झालेलं आहे. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पथकात 7 तज्ज्ञांचा समावेश झालाय. तर जीबीएस आजाराचा हा आढावा घेणार आहेत. जीबीएस आजार केंद्राचं उच्चस्तरीय पथक पुण्यात दाखल झालेलं आहे. जीबीएस आजाराचा आढावा घेणाऱ्या पथकाकडून जीबीएस आजाराचा आढावा घेण्यात येणार आहे. जीबीएस आजार आणि थैमान घातलं 111 रुग्ण पुण्यात आढळलेले आहेत आणि त्याच संदर्भात केंद्राचं उच्चस्तरीय पथक पुण्यात दाखल झालंय आणि हे पथक आता या आजाराचा आढावा घेणार आहे. हो थांबा, लोकांना रस्त्यावर का बसावं लागलं मॅडम? लोकांना रस्त्यावर का बसावं लागलं तुमच्या? तुम्ही पाणी करायला आला. चला ना, 1-2 मिनिट, चला चला चला. गुइलिन बॅरी सिंड्रोमचा आजाराचा देखील आढावा घेणार आहेत. केंद्राचं उच्चस्तरीय पथक जीबीएस आजाराचा आढावा घेणार. तर पुण्यात जीबीएस आजार आणि थैमान घातले 111 रुग्ण पुण्यात आढळलेले आहेत. तर पिण्याच्या पाण्यातून हा आजार झालेल्याचं समजून येते, त्यामुळे या पाण्याची देखील तपासणी करण्यात येणार आहे. केंद्राचं उच्चस्तरीय पथक जीबीएस आजाराचा आढावा घेणार. जीबीएस आजार केंद्राचं उच्चस्तरीय पथक पुण्यात दाखल झाले. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पथकात 7 तज्ज्ञांचा समावेश आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.